महाराष्ट्रामध्ये वीज दर कमी होईल असं राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते. पण मुळात असं काय झालं, की ज्याच्यामुळे महावितरण कंपनी जी शासनाची आधी होती, कालांतराने ती खाजगी झाली आणि आत्ता त्यांनी भूमिका घेतली, की आम्ही वीज दर तुर्तास कमी करणार नाही एप्रिल महिन्यामधल्या. आपल्याबरोबर या संबंधित सगळ्या विषयाशी जे विषय स्वतः जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, ते विश्वास पाठक आपल्याबरोबर आहेत. सर, आपलं स्वागत आहे. मुळात वीज ग्राहकाला दिलासा देण्यासाठी अनेक अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करणं आणि ऊर्जा निर्मिती करणं हा अजेंडा या सरकारचा आहे. त्या दृष्टिकोनातून वारंवार मुख्यमंत्र्यांपासून सगळे भाषाही तशाच स्वरूपाचे बोलत आहेत. मग आता काय झालं, की ज्याच्यामुळे 1 एप्रिलपासून ही वीज दर सवलत जी 10% म्हटली होती, ती दिली जात नाहीये? दरवर्षी 1 एप्रिलला विजेचे दर वाढतात ही परिपाठी आहे बरोबर. आणि आपल्याला त्याची बरोबर. सवय झालेली आहे. मात्र इतिहासामध्ये जे कधी झालं नव्हतं ते स्वप्न माननीय देवेंद्रजी फडणवीस, ते गेले 3 वर्ष ऊर्जा मंत्री देखील आहेत. तर त्यांनी ते स्वप्न पाहिलं की मला विजेचे दर कमी करायचे आहेत. त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत वीज म्हटलं की प्रिडॉमिनंटली ती थर्मल, आणि थर्मलमध्ये कोळसा, ऑइल, ट्रान्सपोर्ट याची कॉस्ट वाढणार म्हणून विजेचे दर वाढणार. मात्र रिन्युएबल पॉवर, विशेषतः सोलरचा इतका खुबीने उपयोग केला महाराष्ट्राने की सोलर तर जास्तीत जास्त आपण जनरेशन करून त्याचं ब्लेंडिंग केलं, थर्मल आणि सोलर, विंड इत्यादी. त्यामुळे विजेचे दर कमी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. हे दर कमी होणार म्हणून महावितरणने 5 वर्षाचे मल्टी इयर टॅरिफ याचिका दाखल केली MERCकडे, आणि त्यात त्यांनी हेच म्हटलं की आम्हाला सर्व कन्झ्युमरला पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने विजेचे दर कमी करायचे आहे. सरासरी हे दर पुढच्या 5 वर्षामध्ये 10% कमी होणार आहे. म्हणजे दरवर्षी जे 10% दर वाढतात तिथे आपण इंडस्ट्रीला, कमर्शियलला सगळ्यांना रिलीफ देणार होतो. मात्र या याचिकेवर सुनावणीनंतर MERCने काय केलं स्वतःहून, त्यांनी आम्हाला जे लहान कन्झ्युमर 0 ते 100 ज्यांना आम्ही 17% विजेचे दर या महिन्यात सुरू करणार होतो, किंवा शेतकरी आहे यांचे दर आम्हाला जे कमी करायचे होते, त्यांनी त्यांचे दर वाढवून टाकले. म्हणजे ₹3.80 प्रस्तावित जे होतं किंवा हे होतं, त्याचे सरळ ₹6 ₹20 करून टाकले, म्हणजे ₹3चा फरक. आणि हा ₹3चा बेनिफिट त्यांनी कोणाला पास ऑन केला? कमर्शियलला, इंडस्ट्रीयलला. त्यामुळे कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल मॉल्स वगैरे किंवा 5 स्टार हॉटेल यांचे दर जवळजवळ 50% 35% कमी होणार आहे. याच्यातून होणार काय की मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणवर बोजा येईल. आणि मी तिथला महावितरणचा संचालकच आहे, म्हणजे मी स्वतंत्र संचालक आहे. मला भीती आहे की 3 वर्षातच महावितरण बंद पडेल. असा विचित्र निर्णय असल्यामुळे आम्ही MERCत परत गेलो, त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला स्टे द्या. त्यांनी स्टे दिला, आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आता आम्ही पुनर्याचिका दायर करू, आणि त्यात त्यांना आम्ही हेच सांगणार आहे की आम्ही जे आधी तुम्हाला मागितलं होतं त्या धर्तीवर तुम्ही आम्हाला अलाव करा. बरोबर. अलाव करा म्हणजे मग नेमकं, कारण की आत्ता तुम्ही सांगता की जसं पंचतारांकित हॉटेल्स असतील, मॉल्स असतील, यांना जे कन्सेशन दिलंय ते त्यांचं कंटिन्यू राहील, की जो मुळात सर्वसामान्य ग्राहक आहे 0 ते 100 असेल वापर, किंवा 100 ते 300 असेल, अशा स्वरूपात ठिकाणी वापर जो केला जातो त्याला असेल? काय झालं, आम्ही A+B असं म्हटलं होतं, मागितलं होतं. त्यांनी त्याला B+A केलं. म्हणजे काय की पूर्वी जे मोठे कन्झ्युमर्स आहेत, इंडस्ट्रियल, कमर्शियल, त्यांना आपण क्रॉस सबसिडी लावायचो, आणि त्या क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून लहान ग्राहकांना, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचो. आता यांनी काय केलं की एक प्रकारे लहान कन्झ्युमरवर, शेतकऱ्यांवर किंवा आपल्या लहान ग्राहकांवर क्रॉस सबसिडी लावली, आणि त्याचा लाभ त्यांना दिला. हे त्यांनी उलटं केलं. त्यामुळे आम्ही ज्या टप्प्याटप्प्याने 5 वर्षामध्ये महावितरणची आर्थिक स्थिती पण सुधारणार होतो, सशक्त करणार होतो, आणि लोकांना देखील बेनिफिट देणार होतो, ते त्यांनी एका झटक्यामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये, पहिल्याच वर्षी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला महावितरणच्या आर्थिक परिस्थितीची धोका लक्षात आलेला आहे. पण सर, त्याच वेळी ज्या खाजगी कंपन्या आहेत, म्हणजे इतर वीज कंपन्या, टाटा असेल, अदानी असतील, किंवा इतर ज्या कंपन्या आहेत जे देत आहेत, त्या द्यायला तयार आहेत. मग महावितरणची अडचण? बघा, तुम्ही अदानीचं किंवा टाटाचा जर विचार करत असाल तर त्या केवळ मुंबईपुरती आहे. मुंबईला ॲग्रिकल्चर कन्झम्पशन नाही. महाराष्ट्रामध्ये 30% हे ॲग्रिकल्चर कन्झ्युमर्सचे ॲग्रिकल्चर कन्झम्पशन आहे. त्याच्यामुळे पूर्ण गणित हे वेगळं असतं. आज महावितरणचे 3 कोटीच्या वर ग्राहक आहेत. त्यामुळे याचं तुम्ही कम्पॅरिझनच करू शकत नाही. मी तर म्हणेल की इथले ज्या कंपन्या आहेत यांना कदाचित अजून स्वस्त देण्याचं देखील त्यांना मुभा असू शकते, कारण तिकडे सबसिडी नाही आहे, क्रॉस सबसिडी नाही, ॲग्रिकल्चर कन्झम्पशन नाही आहे. त्यामुळे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग पुढील कालावधीमध्ये जो सर्वसामान्य ग्राहक आहे त्याला वीज स्वस्त दरात वीज मिळेल का? कारण की लोकांना ती जास्त जाणून घ्यायची इच्छा आहे. 100% मिळेल. आमची जी मूळ याचिका आहे ती जर इम्प्लिमेंट केली
तर लोकांना म्हणजे 0 ते 100 जे 70% कन्झ्युमर आहेत त्यांना ते याच महिन्यापासून आम्ही 17% वीज कमी करण्यासाठी म्हटलं होतं आणि होणार होतं ते टप्प्याटप्प्याने 100 ते 300 यांना पण मिळणार होतं, इंडस्ट्रीला देखील मिळणार होतं. आज इंडस्ट्री आणि कमर्शियल हे दरवर्षी 10% वीज दर वाढतात हे त्यांना माहितीच होतं. पण आम्ही आमच्या याचिकेमध्ये त्यांचे देखील दर 20 पैशांनी 25 पैशांनी कमी म्हटलेले होते. त्यामुळे हे रिव्हर्सल सुरू झालं होतं. पण ज्या प्रकारे MERCने याचिका दायर केली, MERCने ऑर्डर दिली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र राज्यामध्ये इंडस्ट्रीज किंवा टुरिझम याला चालना देण्यासाठी आम्ही असं करतोय. मला सांगा की हे MERCचं काम आहे का? हे तर सरकारचं काम आहे ना. बरोबर. MERCला आता ऑर्ग्युमेंटमध्ये काय स्वरूपात भूमिका घेईल आपण? आम्ही हेच म्हणणार की आम्ही जो मूळ दिलेला अर्ज आहे त्याच्यावरच पुनर्विचार करा आणि त्याप्रमाणेच तुम्ही आम्हाला अलाव करा. अच्छा. याच्यामुळे किमान एप्रिल नाही पण पुढच्या महिन्यापासून तरी दिलासा मिळेल असं अपेक्षा आहे? नाही, जी काही नवीन ऑर्डर येईल ती ऑर्डर 1 एप्रिल 2025 पासून लागू राहील. पूर्वलक्षी प्रभावानेच ती लागू होईल. ओके. साधारणतः ही कधी अपेक्षित आहे पुढची? आता आम्ही पुढच्या 15-20 दिवसामध्ये पुनर्याचिका फाईल करू. त्याच्यानंतर हिअरिंग होईल. जो काही निर्णय राहील तो निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू राहील. धन्यवाद. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठीचाच प्रयत्न असल्याचं या महावितरण कंपनीचे जे स्वतंत्र संचालक आहेत ते सांगतायत. पण मुळात एका बाजूला जसं सांगितलं जातं की कंपनी ही खाजगी आहे, ती टिकणंही तितकंच गरजेचं आहे, पण जो मुळात ग्राहक आहे त्याला दिलासाही तितकाच अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.